होईना तिळभर थकता, ऐशा दोन घटका लोटता, वाद आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत, बाबा काका साहेबां प्रत परिसा पुसत काय ते. काय चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत, काय म्हणाले हे हेमाडपंत, मजकडे पाहत बोलले. वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत, बाबांसी कळले कैसे हे वृत्त, आश्चर्यचकित मी मनी. असो ऐसा मी वाघबाणहत, जाहलो निशब्द लज्जावनत, पहिल्याच भेटीसी की हे अनुचित, घडले अविहित मज करवी. हे हेमाडपंत नामकरण, प्रातःकालीचा वाद या कारण, तेणेची बाबांसी हेमाड स्मरण, मनी मी खूण बांधिली. देवगिरीचे राजे यादव, हे चिते दौलताबादीचे जाधव, 13वेशी उतरल्या या देशी फौजा यावनी, जिकडे तिकडे मुसलमानी, अंमल दक्षिणी मावळला. उगाच ना या पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान, वादावादी वरी हा वाघबाण, अभिमान खंडन भावया. होऊनी अर्ध्या हळकुंडे पिवळे, उगीच योग्यते वीण जो बरळे. पुढे यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवण तत्पर भावेजी. साईची आपुली सुखसंपत्ती, साईच आपुली सुखसंवित्ती, साईच आपुली परमनिवृत्ती, अंतिमगती श्री साई. साई कृपेची या कारणे, साई चरित्र श्रवण करणे, तेणेची दुस्तर भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, कथा प्रयोजन नामकरणं नाम द्वितीयोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.